शब्दांची रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांनी शब्दांचं महत्त्व, विद्येचं महत्त्व काही शतकांपूर्वी आपल्याला सांगितलं. आणि त्यानंतर या तीन महामानवांनी आपल्याला शब्दांचं महत्त्व, विद्येचं महत्त्व, शस्त्रा इतकंच महत्त्वाचं असतं हे आपल्या मनावर बिंबवलं, आपल्या अंतःकरणात ठसवलं. या महामानवांना अभिवादन करणं आपण आपलं आद्य कर्तव्य समजतो. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की पुष्पहार अर्पण करून महामानव राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले ज्यांची आज जयंती आहे त्यांना अभिवादन करावं पुष्पहार अर्पण करून. त्याचप्रमाणे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना देखील आपण पुष्पहार अर्पण करून अभिवादन करावं. आणि ज्यांनी आपल्या मनामध्ये अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश चेतविला असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती देखील आपण अभिवादन करूया, पुष्पहार अर्पण करूया. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण कृपया या महामानवांना अभिवादन करावं. ज्यांनी आपल्या विचारांनी हा समाज पेटवला, ज्यांनी आपल्या विचारांनी केवळ विचार मांडले नाही तर ते प्रत्यक्ष कृतीत आणून आपल्या मनामध्ये अंतःकरणात ठसवलं, अशी ही तीनही महामानवांना अभिवादन करतायत सर्व मान्यवर. काही कार्यकर्त्यांना दरम्यानच्या काळात मी विनंती करतो की आपण कृपया उभं राहू नका, स्थानापन्न व्हा. आपण चळवळीतले कार्यकर्ते आहोत, आपण शिस्त पाळणारे कार्यकर्ते आहोत. कृपया विनंतीला मान द्या आणि आपापल्या जागी स्थानापन्न व्हा. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांच्या प्रती आपण सर्वजण मनापासून नतमस्तक होऊयात, त्यांना अभिवादन करूयात आणि या सोहळ्याला प्रारंभ करूयात. सर्व मान्यवरांना पुनश्च एकदा मी मनापासून धन्यवाद देतो की आपण अत्यंत व्यग्र दिनक्रमातनं वेळ काढून या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी आपण उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत करणं हे आपल्या चळवळीच्या परंपरेला धरून आहे. त्यामुळं मी सर्व मान्यवरांचं स्वागत करण्याची विनंती आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना करतो. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आणि प्रबुद्ध भारतचे संपादक माननीय बाळासाहेब आंबेडकर यांचं स्वागत करतील प्रबुद्ध भारतचे सल्लागार संपादक धनाजीराव कांबळे. धनाजीरावांना मी विनंती करतो की बोधिवृक्ष देऊन आदरणीय बाळासाहेबांचा सन्मान करावा, स्वागत करावं. माननीय धनाजीराव कांबळे. माननीय धनाजीराव कांबळे आदरणीय प्रकाश आंबेडकरांचा सन्मान करतायत. प्रबुद्ध भारतचे संपादक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेचा वारसा टिकवून ठेवण्यासाठी त्याचं दस्तऐवजीकरण करण्यात मोठी भूमिका बजावणारे आपल्या सगळ्यांचे लाडके नेते बाळासाहेबांनी मे 2017 मध्ये प्रबुद्ध भारत पुन्हा नव्यानं सुरू करून फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील स्वायत्त माध्यम जिवंत ठेवलं. निवडणूक काळातील काही काळ सोडला तर प्रबुद्ध भारतचे अग्रलेख लिहून चळवळीला दिशा देण्याचं महत्त्वाचं काम आपल्या या लाडक्या नेत्यांनी केलेलं आहे. त्याबद्दल आदरणीय बाळासाहेबांचं एकदा जोरदार टाळ्यांच्या कडकडात आपण स्वागत करूयात. यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि या पुस्तकाचे संकलक शांताराम बापू पंदेरे यांचं स्वागत करण्याची विनंती मी प्रबुद्ध भारतचे आकाश येडके यांना करतो. आकाश येडके, बोधिवृक्ष देऊन शांताराम बापूंचं स्वागत करायचं आहे. शांताराम बापूंबद्दल सांगायचं तर युक्रांत या संघटनेपासून त्यांचा चळवळीचा प्रवास आहे. अनेक आंदोलनं, गायरान जमिनीचा लढा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन यासारख्या अनेक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. सम्यक समाज आंदोलन, बहुजन महासंघ, भारिप बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडी या प्रवासात पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आणि विचारवंत
म्हणून ते कार्यरत आहेत. शांताराम बापू हे भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय संघटकही होते. सिद्धास्त लेखक आहेत. बारीक सारीक घटनांची नोंद, कागदपत्र, फोटो जपून ठेवणं ही त्यांची खासियत आहे. आणि त्यामुळे चळवळीचा दस्तऐवज या पुस्तकाच्या प्रकाशन म्हणूनच त्यांच्या सिद्धास्त लेखणीतनं साकारलं गेलं आहे. शांताराम बापूंसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या कडकडाट त्यांचं स्वागत करूयात. यानंतर दलित पॅंथरचे संस्थापक जवी पवार सर यांचं स्वागत प्रतुल विरघट, जे की प्रबुद्ध भारतचे अकोला जिल्हा प्रतिनिधी आहेत. प्रतुलजी यांना मी विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं जवी पवार सरांचं. जवी पवार सर दलित पॅंथरचे संस्थापक सदस्य आहेत, साहित्यिक आहेत, विचारवंत आहेत आणि प्रबुद्ध भारतचे सल्लागार तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून देखील त्यांचा आलेख आपल्या चळवळीशी जोडता राहिलेला आहे. पवार सरांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं मनापासून स्वागत करतो. यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांचं स्वागत प्रबुद्ध भारतच्या कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट गायत्री कांबळे यांनी करावं अशी मी गायत्रीताईंना विनंती करतो. बोधिवृक्ष देऊन गायत्री ताई त्यांचा सन्मान करतील. रेखाताई भारिप बहुजन महासंघापासून ॲडव्होकेट बाळासाहेबांच्या सोबत सामाजिक राजकीय प्रवासातल्या सहकारी राहिलेल्या आहेत. सध्या त्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत आणि सर्व चळवळीतील कार्यकर्त्यांना त्यांचं सातत्यानं मार्गदर्शन राहिलेलं आहे. रेखाताईंचं देखील आपण टाळ्यांच्या कडकडाटात पुन्हा एकदा स्वागत करूया. टाळ्या वाजवण्यात अजिबात कंटाळा करायचा नाही. टाळ्या वाजवणं हा सर्वांग सुंदर व्यायाम असतो. यानंतर आर्थिक विषयाचे अभ्यासक प्राध्यापक संजीव चांदोरकर सर यांचं स्वागत प्रबुद्ध भारतचे उपसंपादक आकाश शेलार यांनी करावं अशी मी आकाश यांना विनंती करतो. बोधिवृक्ष देऊन प्राध्यापक चांदोरकर सरांचा सन्मान होतोय. चांदोरकरांबद्दल सांगायचं झालं तर युक्रांतमध्ये सक्रिय होते. कॉर्पोरेट सेक्टरमधील कामाच्या अनुभवानंतर ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबईमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलंय. फेसबुकवरील अर्थ अन्वय अर्थ या पेजवरील त्यांचं लिखाण आपल्यापैकी अनेकांनी वाचलं असेल. आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आर्थिक घडामोडींचा सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो हे ते सोप्या पद्धतीनं उकलून सांगतात. ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. अर्थशास्त्रातील किचकट गोष्टी सोप्या पद्धतीने सांगण्यात त्यांचा हातखंडा आहेच. तसेच ते राष्ट्रसेवा दलाचे विश्वस्त आहेत. त्यांचं देखील आपण टाळ्यांच्या कडकडाटात मनापासून स्वागत करूया. यानंतर ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत प्राध्यापक जयदेव डोळे सरांचं स्वागत प्रबुद्ध भारतचे व्हिडिओ एडिटर ऋषिकेश कांबळे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. ऋषिकेशजी बोधिवृक्ष देऊन त्यांचं स्वागत करतील. जयदेव डोळे सर हे औरंगाबाद येथील सध्याचं छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जर्नलिझम विभागाचे माजी विभाग प्रमुख आहेत. पत्रकारितेचा त्यांना दीर्घ अनुभव आहे. साप्ताहिक मनोहर दैनिक मराठवाडा येथे त्यांनी पत्रकारिता केली आहे. साप्ताहिक साधनाचे संपादक पुण्याच्या रानडे पत्रकार संस्थेत त्यांनी अध्यापन केलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील त्यांचं RSS हे पुस्तक प्रसिद्ध आहे. अनेक पुरस्कार महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कारांना देखील ते सन्मानित आहेत. त्यांचं देखील आपण टाळ्यांच्या कडकडाटात मनापासून स्वागत करूया. यानंतर प्रबुद्ध भारतचे हितचिंतक आणि सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र उबाळे यांचं स्वागत करण्याची विनंती मी प्रबुद्ध भारतचे हितचिंतक संदेश भालेराव यांनी करतो. संदेशजी आपण देवेंद्र उबाळे सरांचं स्वागत करायचं आहे बोधिवृक्ष देऊन. देवेंद्रजी उबाळे सरांविषयी सांगायचं झालं तर हे पाली भाषेचे अभ्यासक आहेत, लेखक आहेत, चित्रकार म्हणून परिचित आहेत. अनेक पुस्तकांचं त्यांनी लेखन केलंय. सोबतच अनेक पुस्तकांचं संपादन त्यांनी केलंय. ऐतिहासिक अशा येवला येथील मुक्तीभूमीचे ते ट्रस्टी आहेत. उबाळे सरांचं देखील आपण टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया. आणखी थोड्या वेळ तुम्हाला टाळ्या वाजवायला लागणार आहेत. मी तुम्हाला त्रास देणार आहे. यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई इंगळे यांचं स्वागत प्रबुद्ध भारतच्या हितचिंतक अनिताताई टेकाळे यांना करण्याची विनंती करतो. अनिताताई आपण पुष्पाताईंचा सन्मान करायचा आहे बोधिवृक्ष देऊन. सम्यक समाज आंदोलन, बहुजन महासंघ, भारिप बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडी असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. पुष्पाताई या राजकीय प्रवासात सक्रिय आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या त्या माजी अध्यक्ष आहेत. अकोला जिल्हा भारिप बहुजन महासंघाच्या महिला आघाडीच्या अनेक वर्ष अध्यक्ष होत्या
तसेच त्या 4 टर्म जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या आहेत पुष्पाताईंचं देखील टाळ्यांच्या कडकडात आपण स्वागत करूया. यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंतदादा साळवे यांचं स्वागत प्रबुद्ध भारतचे सहकारी सुशील मसदे यांनी करावं अशी मी सुशीलजींना विनंती करतो. संकेतजींना विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करायचं आहे बोधी वृक्ष देऊन. वसंतदादांबद्दल सांगायचं झालं तर फुले आंबेडकरी चळवळीतील चालतं बोलतं विद्यापीठ म्हणून ज्यांचा नामलौकिक आहे, प्रचंड अभ्यास असलेल्या चळवळीतील बारीकसारीक घटनांचा संदर्भ त्यांच्या बोलण्यातनं नेहमीच येतो. 40 वर्षांहून अधिक ते चळवळीत सक्रिय आहेत. सम्यक समाज आंदोलन ते वंचित बहुजन आघाडी या प्रवासातले ते सहकारी राहिलेले आहेत. आपल्यासारख्या नव्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना त्यांचं नेहमीच मार्गदर्शन राहिलेलं आहे. त्यांचं देखील टाळ्यांच्या कडकडात आपण मनापासून स्वागत करूया. यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या दिशा पिंकी शेख यांचं स्वागत प्रबुद्ध भारतचे छायाचित्रकार निखिल आचार्य यांना करण्याची विनंती करतो. निखिलजी, दिशा पिंकी शेख यांचं आपण स्वागत करायचं आहे. दिशाताईंबद्दल सांगायचं तर एक नामवंत कवयित्री आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आहेत. पारलिंगी समूहाच्या प्रश्नावर अत्यंत संवेदनशील पण तितकंच भेदक लिखाण करणाऱ्या कवयित्री म्हणून त्यांचा सर्वांना परिचय. त्यांचं देखील आपण टाळ्यांच्या कडकडात मनापासून स्वागत करूया. वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष अरुण जाधव यांचं देखील स्वागत या ठिकाणी होत आहे. प्रबुद्ध भारतचे सहकारी संकेत कांबळे यांना मी विनंती करतो की बोधिवृक्ष देऊन त्यांचा स्वागत करायचं, सन्मान करायचा. अरुण जाधव यांचं स्वागत प्रबुद्ध भारतचे सहकारी संकेत तेजस करतील. तेजसजींना मी विनंती करतो की आपण बोधिवृक्ष देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. चळवळीतलं नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष म्हणून सातत्यानं सामाजिक कार्यकर्ते सामाजिक क्षेत्रामध्ये यांचा पुढाकार राहिलेला आहे. अरुणजी, आपलं देखील टाळ्यांच्या कडकडात आपण मनापासून त्यांचं स्वागत करूया. यानंतर प्रबुद्ध भारतचे सल्लागार संपादक धनाजीराव कांबळे यांचं स्वागत प्रबुद्ध भारतचे व्यवस्थापक विलास टेकाळे यांनी करावं असं मी विलासजींना विनंती करतो. धनाजीराव हे गेल्या 23 वर्षांपासून पत्रकारितेत आहेत. एका छोट्याशा गावातून येऊन पुण्या मुंबईमध्ये पत्रकारितेमध्ये नावलौकिक मिळवणं तितकंसं सोपं नसतं. मात्र धनाजीरावांनी पत्रकारितेमध्ये आपला एक वेगळाच ठसा उमटवलेला आहे. तरुण भारत, लोकमत, सकाळ, पुढारी अशा अनेक वृत्तपत्रांमध्ये विविध पदांवर त्यांनी काम केलं आणि विविध विषयांवरती लिखाणही केलंय. महाराष्ट्राची विधानसभा, लोकसभा आणि उत्तर प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तराखंड येथील विधानसभा, लोकसभेचं वार्तांकन त्यांनी अगदी ग्राउंड लेवलला जाऊन केलेलं आहे. धनाजीरावांचं देखील आपण टाळ्यांच्या कडकडाट मनापासून स्वागत करूया. यानंतर राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष अजितजी शिंदे यांचं स्वागत करण्याची विनंती मी प्रबुद्ध भारतचे सल्लागार संपादक धनाजीराव कांबळे यांना करतो. अजितजींचं स्वागत धनाजीराव आपण बोधिवृक्ष देऊन करावं अशी मी आपणास विनंती करतो. राष्ट्रसेवा दलाचं काम नेटानं पुढे नेण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी अजितजी पार पाडतायत. त्यांचं स्वागत, सन्मान होणं या ठिकाणी निश्चितच उचित आहे. आपणा सगळ्यांच्या साक्षीनं धनाजीरावांनी बोधिवृक्ष देऊन त्यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. या सर्व मान्यवरांच्या स्वागतासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या त्याबद्दल आणि आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दलही आपल्या सगळ्यांचंही मनापासून स्वागत करतो. आपण आपल्यासाठी देखील टाळ्या वाजवा एकदा जोरदार. मनापासून धन्यवाद. यानंतर या समारंभाचं, या सोहळ्याचं प्रास्ताविक करावं अशी मी प्रबुद्ध भारतचे सल्लागार संपादक धनाजीराव कांबळे यांना विनंती करतो. धनाजीराव. सर्वांना सप्रेम जय भीम. कष्टकरी बहुजनांच्या न्याय हक्कासाठी ज्यांनी इथल्या जुलमी व्यवस्थेवरती शेतकऱ्यांचा आसूड ओढला ते महात्मा ज्योतिराव फुले. अंगावर दगडगोटे झेलून सुद्धा मुलींच्या शिक्षणासाठी ज्या माऊलीनं काम केलं त्या सावित्रीबाई फुले. आणि आमच्या हजारो पिढ्या अंधारात चाचपडत होत्या
त्या पिढ्यांना अंधारातून आपल्या ज्ञानप्रकाशाने बाहेर काढणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मी थोडक्यात काही गोष्टी आपल्यासमोर ठेवणार आहे. विचारमंचावरील मान्यवर आणि समोर बसलेले सर्व आपण मान्यवर, तुम्हा सगळ्यांचं मी या ऐतिहासिक प्रकाशन सोहळ्यामध्ये हार्दिक स्वागत करतो. खरं तर आपण आज एका ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होत आहोत. मी ऐतिहासिक का म्हणत आहे याचा अंदाज तुम्हाला आला असेलच, कारण या मंचावर सगळे ऐतिहासिक ज्यांनी इतिहास घडवला, आपण इतिहास घडवणारी माणसं आहोत. ज्यांनी इतिहास घडवला, ज्यांनी चळवळीतून आंदोलनातून माणसं उभी केली, अशी सगळी ही मोठी माणसं आपल्यासमोर उभी आहेत. आज लाखो मराठी तरुण तरुणी आपण बघितलं तर त्या ब्लॉगिंग, वेबसाईट आणि यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. आपल्या समाजाचे, आपल्या समूहाचे प्रतिनिधित्व करत आहेत. आज आपण परिस्थिती बदललेली आहे. म्हणजे स्वातंत्र्य लढा असो किंवा सामाजिक सुधारणा, मराठी पत्रकारितेनं जनमानसामध्ये एक चळवळ उभी केली हे आपल्याला माहिती आहे. आपल्याला सत्यशोधक पत्रकारिता माहिती आहे, त्यानंतरची बहुजनांची पत्रकारिता माहिती आहे आणि आत्ताची भांडवली पत्रकारितासुद्धा आपण सगळेजण पाहतोच. संयुक्त महाराष्ट्राचा लढा असू दे किंवा आणीबाणीच्या काळात मराठी पत्रकारितेनं आपली धार कायम ठेवली आहे आणि एक नवा अध्याय लिहिला आहे. महाराष्ट्रातील पत्रकारितेच्या विविध प्रवाहांमध्ये आणखी एका प्रवाहाचा उल्लेख करणं महत्त्वाचं आहे, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेचा. डॉक्टर बाबासाहेबांनी मराठीतून पत्रकारिता करत कोट्यावधी लोकांना संघर्षाचं बाळकडू पाजलं. त्यांनी केवळ पत्रकारिताच केली नाही, तर त्यातून कोट्यावधी लोकांचं आयुष्य आणि मराठी पत्रकारिता समृद्ध केली. 1920मध्ये मुकनायक सुरू करण्यापासून ते 1956ला प्रबुद्ध भारत सुरू करण्यापर्यंत, म्हणजे 36 वर्षाच्या काळात डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या प्रचंड मोठ्या कामाचा व्याप असून सुद्धा पत्रकारितेच्या माध्यमातून समाज जागृती केली आहे. वृत्तपत्र म्हणजे इतिहासाचा कच्चा मसुदा असं म्हटलं जातं, पण बाबासाहेबांनी पत्रकारितेमुळे जो समाज जागृती केली, त्यांनी जो इतिहास घडवला, तो इतिहास आपण आज सगळेजण पाहतोच आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटनेचे शिल्पकार, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ, दलितोद्धारक, भारताचे पहिले कायदेमंत्री, शिक्षणाचे पुरस्कर्ते, मानवी हक्क चळवळीचे अर्धोयू, मजूर चळवळीचे नेते अशा विविधांगी गोष्टीसाठी ओळखले जातात. पण त्यांची 25 नोव्हेंबर 1930ला सुरू झालेलं जनतापत्र 1955पर्यंत चाललं. पुढे काही काळ बंद पडून त्यानंतर जनताचं नाव बदलून 4 फेब्रुवारी 1956 रोजी प्रबुद्ध भारत असं नाव त्याचं देण्यात आलं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण देशाच्या सर्वांगीण उन्नतीबाबत असलेली दूरदृष्टी आणि त्यांचं व्हिजन, त्यांनी जे प्रबुद्ध भारत हे नाव ठेवलं, त्यातून आपल्याला दिसतं. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर हे वृत्तपत्र भैयासाहेब आंबेडकरांनी सुरू ठेवलं. ते पुढे काही काळ चाललं, त्यानंतर ते परत बंद पडलं. पण त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेबांचे नातू माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी 2017पासून पुन्हा एकदा नव्याने प्रबुद्ध भारत आणि प्रबुद्ध भारतची वेबसाईटसुद्धा सुरू केलेली आहे. आपण 1920 ते 1950 या कालखंडात बाबासाहेबांच्या नियतकालिकांचा जर विचार केला तर जशी ही नियतकालिका होती तशीच गरुड किंवा दलित बंधू, दलित सेवक, दलित दिनात, दलित भारत, अरुण जागृती, जय भीम, चोखामेळा, निर्धार, लोकसेवक, उद्धार, लोकप्रिय, सिद्धार्थ अशी पण नियतकालिकं निघत होती. आज आमच्या माणसांचे प्रश्न मांडणारी कोणती वृत्तपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमं आहेत, आज आपण सगळेजण जे बघतोय, तर आता आपण जर बघितलं तर गेल्या काही वर्षामध्ये आपण सम्राट, एक व्यापक प्रयत्न सम्राटनं जरूर केला होता, पण आज आपल्याकडं सक्षम माध्यम म्हणून काही दिसत नाही. अशा वेळेला आपल्या भूमिकेशी परस्पर विरोधी असलेल्या काही लोकांचे मात्र वृत्तपत्र असतात, नियतकालिका असतात, मासिकं असतात, साप्ताहिकं असतात, आपल्याला ती उभी करावी लागतात. आपल्याकडं बाबासाहेबांनी दिलेला हा वारसा आहे, तो आपण सुरू केलेला आहे, त्याच्यासोबत आपण जोडणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे सगळ्याच ठिकाणी कार्यकर्ते, पदाधिकारी पोहोचू शकतील असं नाही. अशा वेळी वृत्तपत्र मात्र ते सगळ्यांपर्यंत पोहोचतात. आपण सगळेजण प्रबुद्ध भारतचं वाचक म्हणून, हितचिंतक म्हणून, फॉलोअर म्हणून ते गावोगावी घेऊन जाण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी ओळखली पाहिजे.
केवळ बातम्या देण्यासाठी आपलं वृत्तपत्र नाही, बातम्या तर आपल्या हातातल्या मोबाईलवरती मिळतच असतात, पण प्रबुद्ध भारत हा वैचारिक भूमिका देणारा साहित्य, कला, संस्कृती, कथा, कादंबरी, चित्रपट याविषयी देखील भाष्य करतो आणि त्यामुळं वैचारिक लेखन, वेगवेगळे संदर्भ या अंकातून येत असतात. आज जग बदललेलं आहे. आज यूट्यूब, फेसबुक, ट्विटरच्या पलीकडं ग्रोक, ChatGPT अशा पद्धतीनं डिजिटल मीडिया विकसित होतं आहे, व्यापक झालेलं आहे. त्याच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला स्थान नाही, किंबहुना ते आपली बाजू तिथं मांडत नाही. आपल्यालाच आपली बाजू मांडायची आहे. आपल्यालाच आपली बाजू मांडण्यासाठी आपल्याला आपली स्पेस तयार करायची आहे आणि ती तयार करण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला हक्काचं माध्यम दिलेलं आहे, ते म्हणजे प्रबुद्ध भारत. समाजाच्या वेदना, संवेदना जाणणाऱ्या, जपणाऱ्या वृत्तपत्राची प्रत्येक समूहाला गरज असते. त्यामुळेच सगळे पक्ष, सामाजिक संघटना आपले मुखपत्र असावे यासाठी आग्रह असतात. ही सगळी वस्तुस्थिती जरी आपल्यासमोर असली तरी गेल्या 8 वर्षापासून वेगवेगळ्या पातळीवर अनेक समस्या आणि आव्हानांचा सामना करीत आपल्या वाचकांना वैचारिक खाद्य पुरवण्याचं काम प्रबुद्ध भारत करीत आहे. 1980-84 पासून ज्या एका वादळाने बहुजन कष्टकरी जनतेच्या लढ्याचा कारवा तयार केला आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या पातळीवर बहुजनांचा आवाज बनवून त्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष केला, ते बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या एकूण सगळ्या या चळवळीच्या कार्यकालामध्ये अनेक आंदोलनं केली, अनेक चळवळी केल्या. त्याचे साक्षीदार असलेली ही सगळी माणसं, त्यांच्यासोबतचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी जे अनुभवलं, जे नवं घडवलं, ते सगळं संकलित करून त्याचं ग्रंथ स्वरूपात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेतील एक घटक म्हणून मी आपल्यासमोर उभा आहे. आजचा हा क्षण फक्त एका पुस्तकाच्या प्रकाशनाचा क्षण नाही, तर तो आपल्या वैचारिक, सांस्कृतिक अस्तित्वाचा उत्सव आहे. कारण आज इथे चळवळीचा ऐतिहासिक दस्त सगळ्यांसाठी एकत्रितपणे खुला होत आहे, उपलब्ध होत आहे. खरं तर या ग्रंथातील लेख बाबासाहेबांचा वैचारिक वारसा असलेल्या प्रबुद्ध भारतमध्ये गेल्या 4-5 वर्षापासून अखंडितपणे प्रसिद्ध होत आहेत आणि शांताराम बापू देखील ते नियमितपणे गेल्या 7-8 वर्षापासून सातत्यानं लिहित आहेत. चळवळीचे लोक त्यांनी केलेल्या संघर्षाचे, त्यांच्या लढ्यांचे दस्तऐवजीकरण करण्यामध्ये थोडासा म्हणजे करतात किंवा करत नाहीत असं होतं, पण बापूंनी खऱ्या अर्थाने या सगळ्या आंदोलनांचा, चळवळीचा वस्तुपाठ जपून ठेवला आहे, त्याचं जतन केलं आहे आणि त्यामुळंच आपण हा ग्रंथ आज प्रकाशित करत आहोत. खरं तर लेखांचा संग्रह करून ठेवणं हे चळवळीत नव्यानं येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी आणि अभ्यासकांसाठी महत्त्वाचं असतं, कारण डॉक्युमेंटेशन आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. डॉक्युमेंटेशन असेल तर त्याचं आपल्याला पुस्तक होऊ शकतं आणि पुस्तक हे विचारधन आहे, संग्रह आहे, ठेवा आहे. बातमी एका दिवसापुरती होते, पण पुस्तक हे कायमपणे आपल्यासोबत राहतं, आपल्याला मार्गदर्शन करत राहतं. म्हणून डॉक्युमेंटेशन आवश्यक आहे, हे सुद्धा आपल्याला या पुस्तकाच्या निमित्तानं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगायचं आहे. ज्याप्रमाणे बाबासाहेब सुरुवातीच्या काळात प्रबुद्धचे स्वतः संपादक होते, स्वतः अग्रलेख लिहित होते, त्याप्रमाणे बाळासाहेब आंबेडकर देखील सुरुवातीच्या काळात स्वतः या अंकासाठी, आपल्या प्रबुद्ध भारतसाठी अग्रलेख लिहित होते आणि बाळासाहेबांनी लिहिलेले अग्रलेख समाजाला दिशा देणारे, मार्गदर्शन करणारे होते. त्यामुळेच लोकांच्या आग्रहाखातर आम्ही एकत्रितपणे बाळासाहेबांच्या अग्रलेखांचं पुस्तक करावं अशी कल्पना आली होती आणि आम्ही समकालीन राजकारण, आंबेडकरवादी आकलन हे पुस्तक 2 वर्षापूर्वी प्रकाशित केलं. हे पुस्तक म्हणजे समकालीन राजकारणावर आंबेडकरवादी नजरेतून टाकलेला एक प्रकाशझोत आहे. प्रबुद्ध भारत जिवंत ठेवणे, ते सातत्याने प्रकाशित होईल यासाठी आपल्याला जी काही मदत करणं शक्य आहे ते आपण सगळ्यांनी करत राहायला हवं. आपल्या लोकांमधील 70% लोक भावनिक असतात, 30% लोक जे चॅप्टर असतात, व्यावहारिक असतात, त्यांना काय विकलं जातं याचा अंदाज असतो. पण आपण कितीही भावनिक असलो तरी आपली नाळ ही बाबासाहेबांशी जोडलेली आहे. बाबासाहेब आणि जय भीम हा आपल्या अस्तित्वाचा पासवर्ड आहे, हे आपल्या माणसाने समजून घेतलं पाहिजे. प्रबुद्ध भारत आपल्या सगळ्यांच्या या भावनिक अटॅचमेंटचा नक्कीच आदर करते, परंतु आपल्याला भावनेच्या पलीकडे जाऊन व्यवहार आणि विचारांच्या वैचारिक पातळीवर चिकित्सकपणे समाजाकडे, समाजात घडणाऱ्या घटनांकडे पाहता आलं पाहिजे. ती व्यावहारिक आणि वैचारिक दृष्टी देण्याचं काम प्रबुद्ध भारतच्या माध्यमातून सुरू आहे. आज वर्तमानपत्रांची काय अवस्था आहे आपण सगळे पाहतोच आहोत. TV लावला तरी कोणीतरी समाजात विष पेरताना दिसतं, समाजात कोणीतरी समाजातल्या सलोख्याला नख लावताना दिसतं, विखारी बोलताना दिसतं. गुन्हेगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला कुणीच सुरक्षित नाहीत अशी परिस्थिती आपल्या आजूबाजूला आहे. असं असलं तरी प्रबुद्ध भारताच्या दिशेनं आपल्याला जात असताना, ही सगळी आव्हानं असताना, हे सगळे
आपल्यासमोर समस्या असताना सुद्धा एक नवा विचार घेऊन, बाबासाहेबांचा विचार घेऊन, फुल्यांचा विचार घेऊन आपल्याला प्रबुद्ध भारताच्या दिशेनं जायचं आहे. म्हणून आपल्याकडं हवं तेवढं मनुष्यबळ, कुशल मनुष्यबळ नसलं तरी उपलब्ध माणसांमध्ये आपण अधिक चांगल्या पद्धतीनं प्रबुद्ध भारत जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रस्थापित माध्यमं आपली म्हणावी तेवढी दखल घेत नाहीत, त्यांनी आत्तापर्यंत घेतली नाहीच. आपण नेहमीच वंचित राहिलेलो आहोत. पण अशा वेळेला आपलं हक्काचं माध्यम म्हणून प्रबुद्ध भारत आपल्यासोबत आहे. आणि मुखपत्र असणं हे सगळ्या चळवळीसाठी, पक्षासाठी, आंदोलनांसाठी महत्त्वाचं असतं. जसं ते चळवळीसाठी महत्त्वाचं आहे तसं ते पक्षासाठी देखील महत्त्वाचं आहे. गाव, तालुका, शहर आणि जिल्हा पातळीवर असलेल्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना बाळासाहेबांची एखाद्या मुद्द्यावर काय भूमिका आहे हे समजून घेण्यासाठी आपलं वृत्तपत्र आपल्या सगळ्यांच्या घरी येणं आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे. अनेक जण आपल्या पक्षाचे सभासद असतात पण प्रबुद्ध भारतचे सभासद होत नाहीत. अशा लोकांनी आपल्या आजूबाजूला काही वर्तमानपत्रे आहेत, त्यांच्याकडून काही आपण शिकलं पाहिजे. ते लोक काय सांगतात, ते लोक सांगतात की तू बाकी काही केला नाहीस तरी चालेल, पण आमचा पेपर तुझ्या घरात आला पाहिजे. त्या पद्धतीनं आपल्या प्रत्येकाच्या घरात प्रबुद्ध भारत आला पाहिजे, यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. आज आपण जर बघितलं तर आज आपण सगळे लाखो कोटीच्या घरात आहोत. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या ताकद इतकी आहे, आपल्याला आपल्या ताकदीचा अंदाज आला पाहिजे. खरं तर आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर पुढची 100 वर्ष प्रबुद्ध भारत कधीही बंद पडणार नाही, एवढी ताकद आपण उभी करू शकतो. ती आपण सगळ्यांनी करायला. आपली माणसं गरीब आहेत, फाटकी आहेत, पण ती बाबासाहेबांचा उपकार विसरलेलं नाही. ती बाबासाहेबांशी प्रामाणिक आहेत. ती निश्चितपणे प्रबुद्ध भारतचा हा वारसा पुढे घेऊन जाऊ शकतात. पण माध्यमांची ताकद आपण समजून घेतली पाहिजे. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर कडूबाई खरात तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे. कडूबाई खरात एकतरी गळ्यात अडकून गावोगावी गाणं म्हणत फिरायच्या, तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. आणि ते सोशल मीडियामध्ये आलं आणि ते आल्यानंतर मी लोकमतला असताना त्याच्यावरती बातमी केली आणि त्याची बातमी सगळ्या महाराष्ट्रभर छापून आल्यानंतर कडूबाईंना मान सन्मान मिळायला लागला. त्यांना TV चॅनलवाल्यांनी बोलवून त्यांच्या मुलाखती घेतल्या. हे खरं तर सोशल मीडिया आणि आपलं स्वतःचं माध्यम असण्याची एक ताकद आहे, ती आपण ओळखली पाहिजे. माध्यमे आज त्यांच्या ताब्यात आहेत, पण आपल्या ताब्यात जी हक्काची माध्यमं आहेत, सोशल मीडिया आहे, त्याच्या माध्यमातून आपल्याला काम करत राहिलं पाहिजे. त्यासाठी जे वैचारिक खाद्य हवं असतं ते देण्याचं काम प्रबुद्ध भारत आणि दस्तऐवजसारखं किंवा समकालीन राजकारणसारखं पुस्तकातून आपण करतच आहोत. प्रबुद्ध भारत प्रत्येक घरात पोहोचवणं ही बाबासाहेबांच्याबद्दल असलेली आपली सगळ्यांची भावनिक आणि वैचारिक जबाबदारी आहे. कारण ज्यांचं विचारधन संपतं त्यांची ओळखही संपते. आपण ती ओळख जपायची आहे, वाढवायची आहे. मस्तक घडवतं ते पुस्तक, त्यामुळं अशा पद्धतीची पुस्तके आपण निर्माण केली पाहिजेत. प्रबुद्ध भारत बाबासाहेबांचा वैचारिक वारसा सांगते आणि जपते. म्हणूनच बापूंनी संकलित केलेल्या या लेखांचा दस्तऐवज उद्याच्या पिढीसाठी, नव्याने चळवळीत येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी, अभ्यासकांसाठी महत्त्वाचा आहे. म्हणूनच प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसच्या वतीनं हे पुस्तक प्रकाशित करण्याची कल्पना अंजलीताईंनी मांडली आणि आज प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसच्या वतीनं प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसच्या वतीनं आपण समकालीन राजकारण, आंबेडकरवादी आकलन, वंचित बहुजन आघाडी, उदय आणि विकास आणि आता बापूंनी संकलित केलेलं तिसरं पुस्तक सम्यक ते वंचित, चळवळीचा दस्तऐवज, असं 3 पुस्तकं आपण प्रकाशित केली आहेत. आता हे आपण पुस्तक प्रकाशित करत आहोत, याचा आम्हाला आनंद आहे. खरं तर हे पुस्तक तयार होत असताना अनेकांनी यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे. त्यात आमचं संपादक मंडळ आहे, ज्याच्यामध्ये जयदेव डोळे सर आहेत, देवेंद्र उबाळे सर आहेत, अंजलीताई आहेत, जितरत्न आहे, मी आहे. तर या सगळ्या पुस्तकाच्या निर्मितीसाठी आपलं योगदान या सगळ्या मंडळींनी दिलेले आहे. काही जुने कार्यकर्ते, पदाधिकारी या मंडळींनी या दस्तऐवजासाठी फोटो, जुनी पत्रके उपलब्ध करून दिली आहेत. पुस्तकाचा लेआउट डिझाईन विनोद सांबारे यांनी केला आहे. त्यांच्या घरी रात्री अपरात्री केव्हाही जाऊन, रात्र जागून, दिवसभर आणि रात्रभर कधी थोडी झोप न घेता या पुस्तकाचं काम करावं लागलं आहे. त्यामुळं त्यांच्या कुटुंबाला थोडासा त्रास झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि अतिशय कमी वेळ असतानासुद्धा आपण हे पुस्तक वाचकांच्या हातात देण्यासाठी, आपल्या सगळ्यांच्या हातात देण्यासाठी प्रयत्न केले. पुस्तकाच्या निर्मितीमध्ये ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांना या निमित्तानं मी धन्यवाद देतो. प्रबुद्ध भारतच्या संपूर्ण टीमनं यासाठी खूप मेहनत घेतली, त्यांनाही मी धन्यवाद देतो. आजच्या या कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की सम्यक समाज आंदोलन, भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडी
या सर्व पक्ष संघटनांची प्रातिनिधिक आणि ज्येष्ठ प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि आपण बापूंच्या पुस्तकाचं या दस्तऐवजाचं प्रकाशन या कार्यकर्त्यांच्या हस्ते करत आहोत. हे आपलं आणि आपल्या चळवळीचं खरं तर वेगळेपण आहे, आजच्या कार्यक्रमाचं वेगळेपण आहे. या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये प्रास्ताविक करण्याची संधी मला ताईंनी आणि आमच्या सर्व प्रबुद्ध भारत टीमनं दिली, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. या पुस्तकाच्या निमित्तानं आपण सगळे मिळून बाबासाहेबांचा वैचारिक वारसा असलेल्या प्रबुद्ध भारतचे वाचक, हितचिंतक म्हणून प्रबुद्ध भारत कायमपणे आपल्यासोबत कायम राहील यासाठी जे योगदान देणं शक्य आहे ते देऊया. केवळ बोलून सोबत आहे म्हणून नव्हे, तर कृतीतून आपण सगळे प्रबुद्ध भारत पाक्षिकाला हातभार लावूया. बदलत्या तंत्रज्ञानानुसार प्रबुद्ध भारत आज डिजिटल माध्यम म्हणूनही आम्ही विकसित करीत आहोत. त्यासाठी आपण सगळ्यांनी यूट्यूबवर प्रबुद्ध भारत टाकून आपलं प्रबुद्ध भारत यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करूया. एवढे बोलून मी माझे प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. अतिशय सुंदर दांडोळा घेतला धनंजयराव आपण. एकूणच पत्रकारिता, संपादन, चळवळ या सगळ्यांचा अतिशय कमी शब्दामध्ये, कमी वेळामध्ये आपण दांडोळा घेतला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. बाकी वृत्तपत्रांचं, बाकी पत्रकारितेचं सोडून द्या, पण प्रबुद्ध भारतची पत्रकारिता मी गेली काही वर्षापासून खूप जवळून पाहतोय. त्यांच्याबद्दल एकच वाक्य म्हणावं वाटतं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. हे तत्व घेऊन प्रबुद्ध भारत पुढे चाललंय आणि मला वाटतं यापुढे ते चालत राहील असा आपण आशावाद व्यक्त करूया आणि कार्यक्रमात पुढे जाऊया. ज्या महत्त्वाच्या सोहळ्यासाठी आपण सगळेजण वेळात वेळ काढून उपस्थित आहात, त्या सम्यक ते वंचित चळवळीचा दस्तावेज या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आता या ठिकाणी पार पडतोय. मात्र हे पुस्तकाचं प्रकाशन 4 व्यक्तींच्याच हस्ते होणार आहे. ते 4 व्यक्ती कोण आहेत ते देखील मी आपणास सांगतो. पुष्पाताई इंगळे, वसंतदादा साळवे, दिशा पिंकी शेख आणि अरुण जाधव. ही 4च माणसं का निवडली असतील बरं? ही 4ही माणसं तळागाळातून, समाजाच्या चळवळीतून वर आलेली आहेत, समाजाच्या तळागाळासाठी झटलेली आहेत, सातत्यानं कार्यकर्ता म्हणून पुढे आलेली आहेत आणि म्हणून चळवळीचा दस्तऐवजाचं प्रकाशन कुणाच्या हस्ते व्हावं? तर चळवळीतल्या कार्यकर्त्याच्याच हस्ते व्हावं. म्हणून मी या चौघांनाही विनंती करतो की या पुस्तकाचं प्रकाशन करावं. सर्वच मान्यवरांना मी विनंती करतो की सोहळ्यामध्ये सहभागी व्हावा. इतिहास विसरणारे लोक इतिहास घडवू शकत नाहीत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं होतं. त्यामुळे आपल्या इतिहासाला किती महत्त्व आहे हे लक्षात येईलच. आपले लोक, आपले नेते जीव ओतून चळवळीत आयुष्य घालवतात, घरावर तुळशीपत्र ठेवून सामाजिक लढ्यासाठी आयुष्य पणाला लावतात. मात्र त्यांनी केलेल्या अनमोल कामाची दखल पुस्तक रूपाने घेणं आणि अभ्यासक, संशोधक यांच्यासह नव्यानं चळवळीत सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरणारा दस्तावेज निर्माण करणं खूप महत्त्वाचं असतं. तो दस्तावेज आज या सर्व मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. टाळ्यांच्या कडकडाटात आपण पुस्तक प्रकाशन सोहळ्याला दाद देऊया. अतिशय महत्त्वाचा दस्तऐवजाचं लोकार्पण जे आजपासून आपल्या सर्वांसाठी उपलब्ध झालं आहे, हा महत्त्वाचा दस्तऐवज आपण आवर्जून घ्यायचा आहे, वाचायचा आहे. जय असो. मनापासून धन्यवाद आपल्या सर्वांना. आपण कृपया स्थानबद्ध व्हायचं. यानंतर एक महत्त्वाचा सत्कार करण्याचं नियोजित आहे. हा सत्कार आहे, हे पुस्तक, हा जो दस्तऐवज आपल्या समोर आणलाय ते शांताराम बापू आणि त्यांच्या सुविद्य पत्नी मंगलताई यांचा. या दाम्पत्याचा सन्मान करण्याचं कारण असं आहे, बापूंनी हा दस्तऐवज संकलित केला म्हणून त्यांचा सन्मान करणं उचित आहेच, परंतु चळवळीचा दस्तऐवज जपून ठेवणं आणि त्याचे संदर्भ जतन करून ठेवणं यात त्यांच्या खांद्याला खांदा लावून मंगलताईंचा आणि त्यांच्या शिस्तीचा देखील फार मोठा वाटा आहे आणि म्हणून मंगलताईंचा या ठिकाणी सन्मान होणं हे देखील आम्ही उचित समजतो. या दाम्पत्याचा सन्मान अंजलीताई आंबेडकर आणि आपल्या सगळ्यांचे लाडके नेते बाळासाहेब आंबेडकर या दाम्पत्याच्या हस्ते व्हावा अशी प्रबुद्ध मीडिया हाऊसतर्फे मी त्यांना विनंती करतो. कृपया शांताराम बापू आणि मंगलताई आपण या वृद्ध सन्मान सोहळ्याचा स्वीकार करायचा आहे. अंजली कडकडाट झाला पाहिजे.
ठिकाणी शांताराम बापू यांनी संकलित केलेल्या चळवळीचं दस्तऐवज एक पुस्तक या ठिकाणी प्रकाशित झालंच आहे. या पुस्तकाचा दुसरा खंडही लवकरच येतोय, ही देखील आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बाब आहे. आणि दुसरं म्हणजे वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पाताळे यांचं आंबेडकरी चळवळीचा अकोला पॅटर्न 1920 ते 2024 हे महत्त्वाचं पुस्तक देखील लवकरच येत आहे. या दोन्ही पुस्तकांचं देखील आपण टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया, त्यांना प्रोत्साहन देऊया. आणि आता मी वळतोय काही मान्यवरांच्या मनोगतांकडे. या पुस्तकाचं संपादन केलं, या संपादक मंडळामध्ये कोण कोण? शतकांचा अंधार दूर करून ज्यांनी समष्टीचं जीवन प्रकाशमान करून टाकलं ते क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विचार मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, जगाचा इतिहास लिहिण्याची वेळ जर आली तर आंबेडकर चळवळीला बायपास करून जगाचा इतिहास लिहिला जाणार नाही, लिहिला जाऊ शकत नाही. हा इतिहास केवळ बाबासाहेबांपुरताच मर्यादित नाही, तर त्यापुढेही ज्या चळवळी झाल्या तो देखील आंबेडकरी चळवळीचाच इतिहास म्हणून आपण सारं जग त्याच्याकडे बघतंय. इतिहासाचं प्रॉपर डॉक्युमेंटेशन न झाल्यामुळे सध्या काय परिस्थिती घडते ही आपण काही वर्षांपासून बघतो आहोत. ही परिस्थिती का उत्पन्न झाली तर त्यावेळी त्या वस्तूंचं त्या घटनांचं डॉक्युमेंटेशन त्यावेळीच्या लोकांनी केलं नाही, ऑथेंटिक डॉक्युमेंटेशन केलं नाही, म्हणून आता इतिहासाच्या बाबतीतला हा सर्व घोळ आपल्या समोर येतोय. या सर्व गोष्टी विचारात घेऊन 1982 ते 2024 हा सम्यक समाज आंदोलन ते वंचित असा एक कालखंड घेऊन हा ग्रंथ या इतिहासाचं डॉक्युमेंटेशन करण्याचा विचार अंजलीताईंनी मांडला. आणि हे सर्व डॉक्युमेंटेशनचं काम ज्यांना आपण बापू म्हणतो ते शांताराम पंधेरे दादा यांनी हे सर्व डॉक्युमेंटेशन केलं, सर्व साहित्य संकलित केलं. आणि आम्ही 5 जण संपादक मंडळ ज्यांची नावं घेतली, या लोकांनी त्याला थोडंसं स्वरूप दिलं आणि आज हा अतिशय सुंदर असा ग्रंथ आपल्यासमोर इथे उपस्थित आहे, उभा आहे. भविष्यामध्ये ज्या वेळेला कोणी या सर्व गोष्टींचं अवलोकन करेल, ज्या वेळेला कोणत्या प्रकारची गोष्ट पुढे येईल, त्यावेळेला एक ऑथेंटिक डॉक्युमेंट त्या काळातलं काय आहे म्हणून हा ग्रंथ अत्यंत मौल्यवान ठरणार आहे. याचं कारण असं आहे की या ग्रंथामध्ये कोणत्या एका व्यक्तीनं हे नॅरेशन लिहिलेलं नाही. याचं स्वरूप असं आहे की ज्यावेळेला एखादी चळवळ झाली, ज्यावेळेला एखादं आंदोलन झालं, तर त्यावेळेचे रिपोर्ट्स, पेपरला आलेल्या बातम्या, त्यावेळेचे फोटो आणि त्यावेळेच्या काही ठराविक गोष्टींचं मनोगत असं अस्सल स्वरूपाचं डॉक्युमेंटेशन या ग्रंथामध्ये आहे. ज्यावेळेला एखादं आंदोलन होतं, चळवळ होते, त्यावेळेला कार्यकर्त्याच्या डोक्यामध्ये ते आंदोलन असतं आणि त्या आंदोलनाला परिपूर्ण करण्यासाठी काय करता येईल याच्यावर सगळ्यांचं लक्ष असतं. त्यावेळेला कोणी फोटो काढण्यासाठी किंवा आपलं मनोगत लिहून ठेवण्यासाठी कोणी तयार नसतं. ती घटना घडून गेलेली असते. पण काही गोष्टींमध्ये पेपरला आलेल्या बातम्या आणि काही लोकांनी काढून ठेवलेले फोटो, त्या काळात फोटो काढणं किती कठीण होते आपल्याला माहिती आहे. आता आपल्या प्रत्येकाजवळ एक कॅमेरा आहे आणि आपण सर्वजण फोटोसाठी सरसावतो. त्या काळात परिस्थिती तशी नव्हती. तरीसुद्धा अनेक कार्यकर्त्यांकडे माहिती गोळा करून शांताराम बापूंनी ती माहिती गोळा करून ठेवली, ती फोटो गोळा केले आणि आज ते एका ठिकाणी संग्रहित केलेले आहेत. हे हिमनगाचं टोक किंवा त्याहूनही छोटी असं डॉक्युमेंटेशन आहे. कारण बापूंकडे अजून खूप मोठं साहित्य खजिना पडलेला आहे. ज्यावेळेला बापू बोलतील त्यावेळेला तुम्हाला ते सांगतीलच. पण याची कुठेतरी सुरुवात व्हावी ह्या हेतूने आम्ही ठराविक घटना एकत्र करून हे पुस्तक केलेलं आहे. इतिहास हा केवळ राजरजवाड्यांचाच असतो असं नाही, तर इतिहास हा सर्वसामान्य माणसाचा देखील असतो. किंबहुना जो नेता सर्वसामान्य माणसाला रिकग्नाइज करतो, त्याला पुढे घेऊन जातो, अशा नेत्याच्या अंतर्गत झालेल्या चळवळी असतात. तो इतिहास हा सर्वसामान्य माणसाचा इतिहास असतो आणि तो अजरामर असतो. एक वेळ राजाने केलेली लढाई, राजाने केलेलं काम हे एखाद्या वेळेला काळाच्या ओघात दुसरा राजा पुसून टाकू शकेल, पण सर्वसामान्य कार्यकर्त्याचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. अशा स्वरूपाचं काम कोणीही पुसून टाकू शकत नाही आणि या पुस्तकामध्ये अशा स्वरूपाचं सगळं डॉक्युमेंटेशन आहे. या पुस्तकाविषयी अनेक बाबी बोलता येण्यासारख्या आहेत, परंतु सर्व मान्यवरांचा वेळ मी घेत नाही आहे. या सर्व कामासाठी जे लोक अतिशय उत्स्फूर्तपणे पुढे आले आणि ज्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या कामाला मदत केली
त्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देऊन मी इथे थांबतो. जय भीम. प्राध्यापक जयदेव डोळे सरांना देखील मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. या पुस्तकाच्या संपादक मंडळात पहिलं नाव माझं आहे, पण ते केवळ वयामुळे आहे. कारण मी तसा कार्यकर्ता नाही, मी चळवळीतही नाही. मी समविचारी आहे, सहप्रवासी आहे आणि शांताराम पंधेरे या कार्यकर्त्याचा मित्र आहे. 1978 साली 1 एप्रिलला या माणसानं लग्न केलं आणि दंगलच झाली. राशीन, मंगल राशींची, शांताराम मुंबईचा, दोघेही युवक क्रांती दलात एकत्र आले. लग्न करायचं ठरलं, लग्न केलं आणि राशीनमध्ये दंगलच झाली. मारामाऱ्या, दहशत, दुकान बंद, गाव बंद. 15 दिवसांनी त्या गावात काही शांततेचे प्रयत्न प्रस्थापित करायला मी आणि रंगा राजुरे नावाचा दुसरा आमचा युवक क्रांती दलाचा कार्यकर्ता, आम्ही दोघे तिथे एक 8-10 दिवस तिथे थांबलो. तोपर्यंत गाव शांत झालं होतं. म्हणजे मार खाऊन झाला होता सगळ्यांचा, मार देणारे सुद्धा शांत झालेले होते आणि एक मोठा इतिहास घडून शांताराम आणि मंगलनं ते गावही आपलंसं केलं, मराठवाडाही आपलासा केला. आता शांतारामनं म्हणजे बाबासाहेबांना जसे खैरमोडे मिळाले तसे बाळासाहेबांना पंधेरे मिळाले. खैरमोड्यांनी जसं बाबासाहेबांचं सर्व काही टिकून ठेवलं, जे अन्यत्र आपल्याला महाराष्ट्र सरकारच्या किंवा अन्य साधनांच्या अंतर्गत सापडत नाही, ते खैरमोड्यांमध्ये आपल्याला सापडतं. तसं शांतारामनं या चळवळीचा इतका दस्तऐवज तयार केलेला आहे की त्याच्याकडे अशी 25 खोके आहेत असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे हा खंड निघाला तेव्हा त्याची पानं 500 झालेली होती. आता 500 पानं, मग त्याची किंमत वाढते, या सगळ्याच गोष्टी आम्ही विचारात घेतल्या आणि मग असं ठरलं की दुसरा खंड आम्ही काढू, किंमतही कमी ठेवायची, कारण सगळ्या कार्यकर्त्यांना ते परवडेल असं. आणि तेवढ्यात त्यांचा आमच्या संपादकांच्या ग्रुपवर एक निरोप आला. तो निरोप कसा होता, हे शांतारामचं व्यक्तिमत्व कसं आहे हे तुम्हाला कळून देईल. शांताराम म्हणतो, काल दोघांना थोडेसे पैसे देऊन माळ्यावरची 2 बॉक्सेस काढून घेतली. शंका होती उंदरानं सारी कागदपत्रे कुरतडली असतील, वरच्या मजल्यावरून पाणी गळले असेलच. सुमारे 29 वर्षांनंतर ही बॉक्सेस पाहत आहेत. परंतु बाळासाहेब व माझ्या दौऱ्यादरम्यान गायरान, अत्याचार आदी प्रश्नांवरची शेकडो निवेदनं बाळासाहेबांना देत असत. नेहमीप्रमाणे सर्व निवेदनं माझ्याकडे सोपवत. मग रेखाच्या घरी वा कार्यालयात बसून सर्व निवेदनांना अनुसरून बाळासाहेब यांच्या लेटरपॅडवर एक हाती अर्ज लिहायचे. अशी केवळ एका दौऱ्यातली शेकडो निवेदनं सापडली. तसेच बहुजन महासंघ पहिले, मुंबईतील स्थापना मेळावा, भारिप आणि भारिप बहुजन महासंघाचे अकोला, गायरान लढे, कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरं, राजगृहावरील निळूभाऊ व बाळासाहेब यांचे 1995चे फोटो, असे कितीतरी फोटो सापडले. खूप मोठा खजिना सापडला. अजून किमान 25 बॉक्सेस खाली काढायचे आहेत. लिखाण वाचनातून वेळ काढून हळूहळू हे काम करूच खजिनाच खजिना असेल. तर असा हा आमचा शांताराम, ज्याला इतिहासाचा भयंकर मोठं भान आहे. आपल्या देशात असं झालं की काँग्रेसचा, स्वातंत्र्य चळवळीचा प्रत्येक दिवस नोंदला गेलेला आहे. कारण गांधीजी असो, नेहरू असोत आणि इंग्रज असोत, त्या सर्वांनी चळवळीत काय घडलं याची नोंदणी केलेली आहे. त्याच्यामुळे काँग्रेसच्या आणि स्वातंत्र्य चळवळीचा जवळपास सर्व इतिहास आजही आपल्याला इतका हजारो पानांचा उपलब्ध आहे.
त्याच चळवळीप्रमाणे साम्यवादी पक्षांच्या आणि समाजवादी पक्षांच्याही चळवळींचा इतिहास असा ग्रंथबद्ध झालेला आहे. कारण सर्व नेते सुशिक्षित होते, विचारी होते, त्यांना आपण काय करतोय, कोणासाठी करतोय याचं भान होतं. त्याच्यामुळे त्यांनी बऱ्याच गोष्टी साठवून ठेवल्या आणि त्या इतिहासात जमा झाल्याबरोबर त्याच्याविषयी भरपूर लिहिणं सुरू केलं. आत्मचरित्र आली, चरित्र आली, ऐतिहासिक दस्तऐवज आले. तसं आंबेडकरी चळवळीबाबत फक्त बाबासाहेबांनी आणि बाबासाहेबांच्या अवतीभोवती असलेले जे पत्रकार मित्र कार्यकर्ते असतील त्यांच्या रूपानंच त्यांनी जे लिहिलं ते आपल्याला मिळालं. आता जवी पवार काय, अर्जुन डांगळे काय यांनी पॅन्थरला 50 वर्ष झाली म्हणून 2-3 वर्षांपूर्वी ग्रंथ काढलेले. त्याच्यात काही त्यांचे मतभेद असले तरी तो इतका साठा महत्त्वाचा आहे की महाराष्ट्रानं देशामध्ये काय काय नवे प्रयोग करून दाखवले, समाजाचे, राजकारणाचे, इतिहासाचे, या सगळ्या गोष्टी त्या ग्रंथात बद्ध आहेत. तसा रिपब्लिकन पक्षाचा आणि रिपब्लिकन पक्षानंतरचे जे पक्ष झाले आणि ज्या चळवळी झाल्या त्यांचं असं नोंदणीकृत काही इतिहास असं ग्रंथबद्ध झालेलं नव्हतं. शांतारामसारखा इतिहासाचं भान आणि आपण काय करतो आहोत, कशासाठी करतो आहोत याचं अत्यंत स्पष्ट वैचारिक भान असलेलं कार्यकर्ता असल्यामुळे त्याने या सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव जमवाजमव करून ठेवली होती. आम्हाला फार काही कष्ट करण्याची गरज पडली नाही. 90 दिवसही झाले नसतील आमची पहिली बैठक झाली आणि 90 दिवसांच्या आत हे पुस्तक तयारसुद्धा झालं. त्याचं कारण प्रबुद्ध भारतामध्ये स्वतः शांतारामच्या घरी त्यानं लिहून ठेवलेले, जमवून ठेवलेले, साठवलेले असे भरपूर लेख, डेटा, भाषणं आणि छायाचित्र उपलब्ध होती आणि ती लगेच आम्हाला ग्रंथबद्ध करता आली. त्याच्यामुळं मला असं वाटतं की देशापुढं आणि देशानं बघितलेल्या ज्या काही 4-5 मोठ्या पक्षांच्या राजकीय विचारांच्या चळवळी होत्या त्याच्यानंतर हीच आंबेडकरी विचारांची अशी चळवळ आहे की तिला काहीतरी आता ग्रंथबद्ध असं रूप मिळालेलं आहे. नाहीतर संशोधकांची, अभ्यासकांची, येणाऱ्या पुढच्या पिढीची भयंकर अडचण होते की कुठल्या पायावर, कुठल्या आधारावर, कुठल्या विचारांवर आम्ही हा कार्यक्रम पुढे न्यायचा. कारण आता वंचित बहुजन आघाडी हे नाव जवळपास आता नाहीसं व्हावं अशा पद्धतीचं राजकारण देशभर सुरू झाले आहे. वंचितच्या जागी आता संपन्न आणि समृद्ध आणि बहुजनांच्या जागी अभिजन असं राजकारण सुरू झालं आहे. आताचा सगळा जो सत्ताधारी वर्ग आहे तो संपन्न, समृद्ध आणि अभिजन अशा घटकातला आहे आणि तो एकूण 2047 पर्यंत या गोष्टी बोलायच्याच ठेवल्या नाहीत त्यांनी असं ठरवलेलं दिसतंय. म्हणजे सगळेच विकसित करून टाकायचं, सगळंच विश्वगुरू करून टाकायचं. आता तुम्हाला कोणी वंचित दिसणार नाही असं स्वतःच म्हणायचं. बहुजनांचं तर त्यांना मोठी ॲलर्जी आहेच म्हणून मग गरिबांची नावं घ्यायची, आदिवासींची नावं घ्यायची, त्याच्या वाट्याला थोडंफार काहीतरी द्यायचं आणि राजकारण मात्र अभिजनांचंच करायचं. असं हे सगळं वातावरण आपल्यासमोर आलेलं असताना एक छानसा ग्रंथ ज्याचं श्रेय केवळ शांताराम पंधेरे या आमच्या साथी मित्राला आहे. त्या निमित्तानं चळवळीला तर बळ मिळेलच मिळेल, पण ज्या तरुण पिढीला आता थोडंसं अराजकीय येत चाललेलं आहे, ती विचारानं अपॉलिटिकल होत चाललेली आहे, सरकारी अधिकारी व्हायच्या मागे लागलेली आहे, राजकारणाकडे तुच्छता दृष्टीनं बघते, बातम्यासारख्या भ्रष्टाचाराच्या, लबाडीच्या, खुनाच्या, मारामाऱ्याच्याच येतात. त्याच्यामुळे राजकारणाविषयी अनास्था आणि अप्रीती या तरुण पिढीच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. ती नाहीशी होण्यासाठी आणि पुन्हा एकदा अत्यंत ठसठशीत, ठळक असा विचार जो बाबासाहेबांनी आणि त्याही आधी फुल्यांपासून जो आपल्या भारतात सुरू झाला त्याची पुढची वाटचाल कशी असेल
टप्पे कोणते कोणते झाले, इतिहासानं कोणत्या घटना बघितल्या आणि आता इतिहासानं आपल्याकडून कोणतं कर्तृत्व मागितलेलं आहे याचा सगळा धांडोळा आम्ही संपादक मंडळानं या ग्रंथामध्ये घेतला. त्याचा नव्या पिढीला नक्कीच उपयोग होईल असा विश्वास आहे. इथे जमलेल्या सगळ्यांनी या पुस्तकाचा जमेल तेवढा प्रचार करावा. त्याच्या आवृत्त्या जितक्या निघतील तितक्या काढू दिल्या जाव्यात आणि मुख्य म्हणजे अजून भरपूर ऐवज महत्त्वाचा असल्यामुळे आता अशा काही गोष्टी सर्वत्र उपलब्ध होत जातील त्याची वाट बघावी. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र जो थोडासा काळवंडलेला आहे, प्रतिगामी सनातनी जीर्णमतवादी पुनरुज्जीवनवादी विचारांच्या आहारी गेलाय की काय असं वाटत असतानाच अशा काही चळवळींचे दस्तऐवज आपल्यासमोर येत राहतात. चळवळींना पुन्हा पुन्हा काहीतरी करायची आठवण येते, त्यांना प्रेरणा मिळते. त्या प्रेरणेचं स्थान या पुस्तकानं घेतलं आहे. त्याच्याबद्दल शांतारामचं माझं व्यक्तिशः अभिनंदन करतो. प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसचंही आभार मानतो आणि ज्यांचं नेतृत्व या सगळ्या चळवळीला मिळालं त्या बाळासाहेब आंबेडकरांनाही मी त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. नमस्कार. संपादकीय मंडळाचे प्रतिनिधी म्हणून आपण मनोगत व्यक्त केल्याबद्दल माननीय डोळे सर आणि माननीय उबाळे सर आपल्याला मनापासून धन्यवाद. यानंतर चळवळीशी जोडला गेलेला एक तरुण उमदा कार्यकर्ता युवा प्रतिनिधी म्हणून रोहित जोगदांड या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार. मी रोहितला विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं. मानवमुक्तीसाठी लढणाऱ्या आणि समता प्रस्थापित करणाऱ्या सर्व महामानवांना अभिवादन. मंचावर उपस्थित आणि इथे चळवळीचे शिलेदार यांना सर्वांना माझा जय भीम. आज सम्यक ते वंचित हा चळवळीचा दस्तावेज, तर हा दस्तावेज काय महत्त्वाचा आहे. आमच्यासारख्या जे युवा आहेत यांना या लढ्यामध्ये या चळवळीमध्ये ओढून आणण्याचे काम जे आहे ते प्रबुद्ध भारतच्या माध्यमातून त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून शांताराम बापू पंदिरे यांनी केलेले आहे. तर ही चळवळ का महत्त्वाची आहे. ज्या इतिहासात बाबासाहेब म्हणतात की ज्या लोकांना आपला इतिहास माहिती नाही ते इतिहास घडू शकत नाही. तर आपला इतिहास सुरुवातीला आपल्याला माहिती पाहिजे की इतिहासामध्ये आपण कोणकोणते लढे दिले, कशा प्रकारची चळवळ आपण राबवली. तर बाळासाहेब आंबेडकर जे 1982 पासून चळवळीमध्ये सम्यक समाजापासूनची सुरुवात साहेबांनी केलेली आहे. ही सुरुवात आमचा त्यावेळेस त्याचा जन्म नाही, पण ही माहिती पूर्ण पुरवण्याची, कारण की हा दस्तऐवज सांभाळणे एका व्यक्तीने ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, जी की पुढच्या पिढीला त्याची माहिती झाली पाहिजे, पुढची पिढी घडली पाहिजे आणि या पुढच्या पिढीसाठी लढायला त्यांना एक पाठबळ मिळालं पाहिजे. त्यामुळे बाळासाहेबांचा जो लढा 82 पासून सम्यक समाजचा, त्यावेळेस त्यामधल्या मागण्या कोणत्या होत्या, 84चे जी निवडणुका झाल्या, भारीप काय होती, भारीपचा इतिहास काय होता. आत्ताच्या काळामध्ये आम्ही तर 2019 ज्यावेळेस रोहित वेमुलाचं प्रकरण घडलं, संस्थात्मक हत्या झाली, त्यानंतर भीमा कोरेगावची दंगल झाली, त्यावेळेस दंगलीमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन महाराष्ट्रभर राबवण्यात आलं. आंबेडकरी समाजावर अमानुष पोलिसांकडून सरकारकडून अत्याचार करण्यात आला. त्यावेळेस फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर समाजाच्या पाठीशी उभा राहिले. त्यावेळेस कुठलाही नेता आला नाही. त्यावेळेस याला प्रवृत्त होऊन आम्ही चळवळीमध्ये आलेले कार्यकर्ते. तर आम्हाला जी वैचारिक पाठबळ मिळालं, जे वैचारिक आम्हाला सांगण्यात आलं ते प्रबुद्ध भारतच्या माध्यमातून शांताराम बापूंनी सांगितलं. तर आत्ताच कालची जी गोष्ट झाली, काल साहेबांचं वर्क बिलच्या संदर्भामध्ये ABP माझा आणि लेट्सअप मराठीने चुकीची गोष्ट लावली की जे की वर्क बिलला साहेब समर्थन करतात, जी मुळात चुकीची गोष्ट आहे. म्हणजे बातम्या ह्या डायरेक्ट राजकीय पक्षातून पेरल्या जातात की वंचित बहुजन आघाडीला कसं बदनाम करायचं, कसं त्यांना मागे खेचायचं. एकतर कव्हर करायचं नाही, दुसऱ्यांच्या 1000ची सभा असली तर लाखोची सभा, आणि आपली लाखोची सभा असली तर त्याला छोटीशी जागाही मिळत नाही. ही अवस्था मीडियाची राहिलेली आहे. त्यामुळे बाबासाहेब म्हणतात की ज्या चळवळीला मुखपत्र नसते त्याची अवस्था ही पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे असते, पण या चळवळीला उमेदीचे आणि परिवर्तन घडवण्याचे पंख देण्याचं काम हे सध्याच्या काळामध्ये
प्रबुद्ध भारत करत आहे. आमच्यासारख्या नवीन तरुणांना या चळवळीत ओढण्याचे काम हे प्रबुद्ध भारतने यावेळेस केलेले आहे. बाळासाहेब आंबेडकर नेहमी म्हणतात की युवकांनी चळवळीच्या खांद्यावर न बसता चळवळ आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे. त्यामुळे आम्ही 2019च्या काळामध्ये जे हे वाचन करून प्रबुद्ध भारतचं बापूंचे लेख वाचून त्यामुळे आम्हाला कुणी आणलं नाही की आम्ही स्वतःहून या चळवळीमध्ये आलो. याचं कारण प्रबुद्ध भारत आणि शांताराम बापू बंदिरे. कारण की आपल्याकडे कोणता मीडिया नाही, पैसे नाही, कोणती साधने नाही, पण या चळवळीचे दस्तऐवज जो बापूंनी पुढच्या पिढीसाठी आमच्यासाठी जपून ठेवला, आम्ही पुढे कसा लढा द्यायचा, कशा प्रकारे चळवळ चालवायची, भविष्यामध्ये काय केलं पाहिजे, ह्यासाठी हा इतिहास फार महत्त्वाचा आहे. आणि तो बापूंनी आम्हाला प्रबुद्ध भारताच्या माध्यमातून मांडला, सम्यक्ते वंचित या चळवळीच्या दस्तऐवजातून मांडला. त्याबद्दल बापूंचे फक्त आभार मानणे एवढ्यामध्ये न थांबता तर पुढच्या या कालखंडामध्ये आम्ही सर्व युवक या चळवळीमध्ये काम करू एवढेच बोलतो. जय भीम. धन्यवाद रोहित. यानंतर सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई इंगळे यांना मी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. क्रांतिकारी विचाराच्या सगळ्या थोर महापुरुषांना विनम्र अभिवादन करते. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले राष्ट्रनेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरजी, शांतारामजी बंधारे, आमचे रेखाताई ठाकूर, जवी पवार साहेब, उपस्थित मंचावरील सगळे मान्यवर आणि समोर बसलेले सगळे आमचे अंजलीताई आंबेडकर, उपस्थित सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. आजच्या या सम्यक ते वंचित बहुजन आघाडी चळवळीचा दस्तावेज शांतारामजी बंधारे यांनी लिहिलेला आहे. याची साक्षीदार खरंच मी आहे. 1983 पासून बाळासाहेब आंबेडकर अकोला जिल्ह्यामध्ये आले. अकोला सामान्य कार्यकर्ता मी, मुलं लहान लहान, आणि बाळासाहेब आंबेडकर बाबासाहेबांचे नातू अकोला जिल्ह्यामध्ये आले. आणि मग आपण घरी बसून काय करायचं म्हणून बाबासाहेब नातवाच्या या चळवळीमध्ये आपण काम केलं पाहिजे. फक्त हीच इच्छा मनाशी बाळगून या कामाला सुरुवात केली चळवळीमध्ये. पाहता पाहता अकोला जिल्ह्यामध्ये भारीप होतं. आधी भारीपमध्ये उभं राहायचे, पळायचे. त्याच्यामध्ये फक्त एका जातीच्या मतांनी आपण निवडून येत नाही, हे कालांतरी बाळासाहेब आंबेडकरांनी त्या मनात आला आणि भारीप बहुजन महासंघ स्थापन केला. भारीप बहुजन महासंघाची स्थापना केली आणि मग आम्ही गावागावामध्ये प्रवास सुरू केला. हे गाव संपलं का ते गाव, अकोला जिल्ह्यातल्या 1200 गावामधलं आम्ही एकही गाव सोडलं नाही. जवळपास आम्ही एका दिवशी 7 ते 8 गावांना आम्ही असं प्रचार करत होतो का भारीप बहुजन महासंघ, बाळासाहेब आंबेडकर सगळ्या लोकांना एकत्र, सगळ्या जातींना एकत्र घेऊन निघालेले आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, त्या घटनेमध्ये 340 कलममध्ये बहुजनांना मान, सगळ्या पहिला मान बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. म्हणून बहुजनांना जागे व्हा, बहुजनांना जागे व्हा, ही घटना तुमच्यासाठी आहे. तोच विचार घेऊन बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन त्यांचे नातू बाळासाहेब आंबेडकर कामाला लागले की तुमच्या हिताचं राजकारण करतील. त्याच्यात ते एक जोडता 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 असे अनेक, माझे 2 शब्द कुणाचे तरी आवडत होते कुणाला, अजून आमचे दुसरे जे अनेक लोक होते, बिहार होते, लंकेश्वरी होते, लोकांना त्यांच्या डोक्यात कुठून आम्ही त्यांच्या डोक्यात भरलं. आणि पाहता 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 बहुजन महासंघ वाढला आणि मग उमेदवार पहिले मखराम पवार आमदार निवडून आले. हे एक मूठ झाली तेव्हा आपण सगळे एकत्र आलो, तेव्हा काहीतरी घडते. जवळपास 10 ते 15 आमदार आपल्याला निवडून आलेले आहेत. आम्ही एकदा साक्री म्हणून गावाच्या साक्रीचे उमेदवार आम्ही प्रचाराला गेलो होतो. आम्हाला काही ओळख नाही, पाळख नाही, काही नाही. एका ठिकाणी एकाच्या घरासमोर एक बैलगाडी दिसली, त्या बैलगाडीवर लिहिलेलं होतं जय मल्हार. अरे हे धनगराचं घर आहे, नक्कीच हे धनगराचं जय मल्हार. त्यांच्या दाराशी गेल्यानंतर जय मल्हार म्हणायचं. मला म्हटलं की ओळखीचे नाही, पालखीचे नाही, कसे लोक आले आपल्याकडे, असे म्हणून आम्ही हा बहुजन महासंघ जोडला. अशा प्रकारे हा एवढा मोठा बाळासाहेब आंबेडकरांचा कारभार वाढत गेला. भारीप नंतर बहुजन महासंघ, नंतर आता वंचितमध्ये ते सांगूच सगळ्यांनी नव्याने पुढे आले. लोकांना समजायला लागलं जिल्हा परिषदेची. अकोल्याची जिल्हा परिषद ताब्यात आली. जवळपास 15 वर्ष झाले अकोला जिल्हा परिषदेमध्ये. 25-30 वर्षापासून अकोला जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष
वंचित बहुजन आघाडीचा आपला भारी बहुजन महासंघाचा, आता आम्ही भारी बहुजन महासंघावर निवडून आले होते. वंचित बहुजन आघाडी नंतर स्थापन झाली. आम्ही वंचितचे तिथले ही सत्ता जी होती आता भारी बहुजन महासंघाची होती. अशा प्रकारे कालांतराने बदल होत गेले. बाळासाहेबांना सांगतो, बाळासाहेब अकोला जिल्ह्यामध्ये आले ना, अर्ध्या लोकांनी आम्ही कधी कधी आमचे दिवस जीवनातले काही अर्धे दिवस तर उपाशी पोटी गेले. तुम्हाला सांगतो, बाळासाहेब आंबेडकरांचे दौऱ्याचे सकाळी 6 वाजता बाळासाहेब सुद्धा उपाशीच बरं का. एखाद्या गावात चालता चालता मला एखादा बाजार, आमच्या गावात तिकडे खेड्यांनी 7 म्हणतात त्याला, बाजार भरतो, छोटासा बाजार भरतो त्याला 7 म्हणतात. चालता चालता त्या बाजारातून काय ते आम्ही गाजर घ्यायचं, फुटाणे घ्यायचं, त्याच्यावर पूर्ण दिवस जायचा. आता त्यावेळेस गाड्या पण नव्हत्या कुणाजवळ. आता तर सगळ्यांच्या घरी गाड्या घोड्या सगळ्या आलेल्या. आम्ही एका ॲटो आपला आहे ना, आम्ही एका ॲटोमध्ये 10-12 जण बसायचे. रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही प्रचारच करत राहायचं. गावागावांमध्ये लोकांमध्ये बहुजन महासंघ स्थापन झाला त्यावेळेस रात्री 2 वाजता जर आम्ही त्या गावात गेलं, रात्री 2 वाजता आम्ही जर त्या गावात गेलं तर असं वाटायचं की दिवसच निघाला. अशा प्रकारे हा भारी बहुजन महासंघ स्थापन केल्यानंतर ही सत्ता आपल्याकडे आली आणि पाहता पाहता कारवा वाढत गेला आणि आता वंचित बहुजन आघाडी नवी पिढी तयार झाली पाहिजे. त्यासाठी आता नव्या पिढीला आमचं सगळ्यांचं सांगणं, आम्ही तर आता जवळपास घरी बसण्याच्या मार्गावर सोबत आहोत तुमच्या, पण तरी इथे असलेल्या सगळ्या नवयुवकांना माझी आग्रहाची विनंती असेल, हा कारवा जे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी घटनेच्या माध्यमातून त्रास घेतला एवढा मोठा, त्याच्याच पावलावर पाऊल टाकून बाळासाहेब आंबेडकरांनी जीवनाचं पाणी केलं. उदाहरणार्थ बाळासाहेब आंबेडकरांचा मागच्या निवडणुकीमध्ये आमची निवडणुका होत्या त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांचं ऑपरेशन झालं मोठं. त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. आम्ही आता वाटलं का बाळासाहेब आंबेडकर काय 3 महिने 3-4 महिन्यात काही घराच्या बाहेर येत नाहीत. अरे एका महिन्यातच बाळासाहेब आंबेडकर अकोल्यात झाले. आम्हाला तर सगळ्यांना धस्त झालं की 1 महिना एका महिन्यात बाहेर आले. आणि म्हणून त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा हात आहे, त्यांच्या पाठीशी आहे, त्यांचं रक्त आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जिवंत ठेवायचा असेल तर बाळासाहेब आंबेडकरांचे हात आपण सगळ्यांनी मजबूत करा, त्यांच्या पाठीशी राहा, एवढंच सगळ्यांना आवाहन करते. इथेच थांबते. धन्यवाद ताई. यानंतर मी निमंत्रित करतो ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंतदादा साळवे यांना. कार्यक्रमाचे संयोजक प्रबुद्ध भारत अंजलिताई आंबेडकर, त्यांची सर्व टीम यांचं मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मनपूर्वक कौतुक करतो. आणि त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या उपेक्षितांच्या चळवळीचं जे दस्तऐवज आज आपल्यासमोर दिलं त्याचं मी उद्घाटनही केलेलं आहे. आणि आपल्या सर्वांच्या वतीने प्रबुद्ध भारतच्या या टीमचं स्वागत करून कौतुक करतो. मित्र, आजचा कार्यक्रम अतिशय चांगला झालेला आहे. जयवी पवारांसहित रेखाताई आणि बापू या ठिकाणी उपस्थित आहेत. हे दस्तऐवज अत्यंत चांगलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं समता समाज संघ, बहिष्कृत हित कार्यकारिणी, इंडिपेंडेंट लेबर पार्टी अर्थात स्वतंत्र मजूर पक्ष आणि त्यानंतरची शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि संकल्पित रिपब्लिकन पक्ष, या 5ही टप्प्यामध्ये आजची जी नवीन पिढी IPS करणारे, MPS करणारे, स्पर्धा परीक्षेला येणारे, सामाजिक राजकीय सांस्कृतिक अभ्यास करेल त्यावेळेस प्रबुद्ध भारताने जे सम्यक ते वंचित हे जे दस्तऐवज दिलेलं आहे ते अभ्यासल्याशिवाय त्यांना पुढे जाता येणार नाही, हे निर्निवात सत्य. मित्रो, तुम्ही पाहत असाल की बाळासाहेबांनी घेतलेली भूमिका लोकसभेमध्ये परवा जेव्हा वक्फचं बिल आलं त्याच मी ते रात्रभर पाहत होतो की वक्फमध्ये सातत्याने चर्चा करत असताना मुस्लिमांच्या छोट्या समूहाची चर्चा जाणीवपूर्वक केली जात होती. पसमानदा मुस्लिम म्हणून चर्चा करून एक प्रकारचं एक आगळं वेगळं जे घातक विषारी राजकारण
शहा आणि मोदी करतायत त्याच्या विरोधात बाळासाहेबांनी गेली 30 वर्षामध्ये भूमिका घेतलेली आहे. आपण विसरता कामा नये. पण आपण कधी चिंतन करत नाही, मनन करत नाही, वास्तव परिस्थितीचा अभ्यास करत नाही. वर्तमान काळात वाटचाल करताना भविष्य काळातल्या घडणाऱ्या घटनांकडे आपण पाहत नाही. एक निश्चित ठेवलं पाहिजे की जेव्हा लोकसभेमध्ये वक्फ बिलच्या वेळेस मुस्लिमांवरती चर्चा होत असताना आमची चर्चा या ठिकाणी काय होती, गेल्या अनेक वर्षापासून उपेक्षित वर्ग. मग तो उपेक्षित वर्ग कोणता होता? मग तो पालावरचा असेल, तो ताड्यावरचा असेल, तो गावचा बाहेरचा असेल, तो त्या ठिकाणी पाड्यावरचा असेल. या सर्व छोट्या मोठ्या जातींना संघटित करून त्यांच्या हक्काची जाणीव करून देऊन त्यांना संघटित करणे आणि ती संघटित करण्याची ताकद ही राजकारणाच्या माध्यमातून त्याचे प्रश्न राजकीय दृष्टिकोनातून सोडून त्याला स्वतःच्या पायावरती उभं करणं ही जी भूमिका आहे ती भूमिका तमाम आंबेडकरवाद्याने अंतर्मुख होऊन आज तपासली पाहिजे. हेच मी खऱ्या अर्थाने आव्हान जे दस्तऐवज प्रबुद्ध भारताने तुमच्या माझ्यासमोर ठेवलेलं आहे त्याचा आपण अवलोकन केलं पाहिजे. आंबेडकर पूर्व चळवळ आणि आंबेडकर उत्तरेतील चळवळ म्हणजे दादासाहेब गायकवाड भैयासाहेब आंबेडकर ते आज बाळासाहेब आंबेडकर ते शांताराम बापू यांच्यापर्यंतची चळवळ आपण सर्वांनी प्रामाणिकपणे तपासली पाहिजे. याच्यामध्ये तुम्हाला सर्वहारा सर्वव्यापी अस्तित्व तुम्हाला दिसते. भूमिहीनांचा सत्याग्रह असेल, शेतमजुरांचा प्रश्न असेल, मुस्लिमांच्या आरक्षणाचा प्रश्न असेल, ख्रिश्चनांच्या अल्पसंख्याकांच्या आरक्षणाचा प्रश्न असेल, गावाबाहेर जगणाऱ्यांचा प्रश्न असेल, गावाबाहेरच्या जंगलात राहणाऱ्या लोकांचा प्रश्न असेल, अशा सर्व हार्या वर्गाची भूमिका आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज आपण करत आहोत. मात्र आपली नाळ ही विसरता कामा नये की आमची नाळ ही फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीची आहे, बाबासाहेबांच्या समता समाज संघाची आहे, बाबासाहेबांच्या बहिष्कृत हित कार्यकारिणीची आहे, बाबासाहेबांच्या इंडिपेंडेंट लेबर पार्टी स्वतंत्र मजूर पक्षाची आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचे आहे. आणि हा सर्व गोषवारा त्या त्या काळात काळ बदलली, वेळ बदलले, प्रश्न बदलले, चळवळीचं स्वरूप बदललं. जसं बाबासाहेबांच्या राजकारणाचं काळानुसार वेळेनुसार जनतेच्या हिताची भूमिका घेऊन बाबासाहेब बदलत गेले, तेच तत्व ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये स्वीकारून हे 4 टप्पे आणि हे 4 टप्पे तुम्ही अभ्यासले तर ते सर्व अभ्यासाच्या दृष्टिकोनातून या देशातील सर्वसामान्य माणसाच्या विकासाची ती नांदी. आणि या पुढील काळामध्ये आपण सर्वांना विनंती करू की आपल्या मनातला जो मेळ हा काढून टाका. इथूनल्या छोट्या मोठ्या समूहाला आपल्याबरोबर घेतल्याशिवाय आपण यशस्वी होऊ शकत नाही. बाळासाहेबांनी तो प्रयोग सातत्याने केलेला आहे, अस्तित्वात आणलेला आहे. पण या सगळ्या प्रयोगाला खो घालण्याचं पाप तुम्ही आम्ही केलेलं आहे हेही विसरता कामा नये. चळवळ टप्प्यावर ती टप्प्याची चळवळ खाली ढकलून देण्याचं काम आपण देखील केलं हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. पंचवार्षिक लोकसभेची भूमिका आणि यावेळेच्या ते लोकसभेची भूमिका आपण दोन्ही ठिकाणी एके ठिकाणी अस्तित्व दाखवलं आणि दुसऱ्या ठिकाणी आपण अस्तित्वहीन तुम्हाला कोणी केलं नाही, तुम्ही स्वतःच केली. संविधानाच्या बदलाची भूमिका संविधान बदललं जाईल का? पण त्या खोट्या प्रचाराला बळी पडला आणि आंबेडकरी चळवळीच्या नरडीला वोट देण्याचं पाप आपण सर्वांनी केलेलं हे विसरता कामा नये. अजून किती टप्प्याने ही चळवळ उभी करायची हा माझा प्रश्न. याची उत्तर आहेत का? असतील तर एका
ठिकाणी मला उभं राहून त्याचं उत्तर द्या. नाहीतर मग अंतर्मुख होऊन यापुढील राजकारणाला, समाजकारणाला, शैक्षणिकरणाला आपण गतिशील करणार आहोत की नाही. करणार असाल तर कामाला लावूया, करणार नसाल तर अंतर्मुख होऊन त्याची उत्तरं द्या. की तुम्ही उत्तरं द्याल एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून बापूंना मी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे प्रबुद्ध भारत प्रकाशन संस्थेला देखील, अंजलीताई आंबेडकरांना देखील मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमचं दस्तऐवज आणि ऐतिहासिक दस्तऐवज लोकांपुढे आणलात याबद्दल धन्यवाद देतो, मंगल कामना व्यक्त करतो आणि असे दिवसांदिवस प्रबुद्ध भारताची प्रगती हो या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम. धन्यवाद दादा. यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या दिशा पिंकी शेख यांना आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करण्याची विनंती करतो. जय भीम सगळ्यांना. मी आत्ता बसल्या बसल्या याचे 2 चॅप्टर वाचले. इतिहासात मोडतोड होण्याच्या कालखंडामध्ये तुम्ही आमच्यासाठी हे जे काम करून ठेवलंय त्यासाठी संपादक मंडळ आणि शांताराम बापूंचं मी खूप आभार मानते. नाहीतर आम्ही आत्ता जे सरकार आम्हाला दाखवते डिजिटल मीडियातनं किंवा एक वेगवेगळ्या माध्यमातनं मोल्ड करून आमच्या पुढच्या पिढ्या बहुतेक तोच इतिहास खरा असं मानतात की काय. ही भीती मला जी दाखवत होती वाटत होती, कारण की आज फुलेवाड्यावर जे वातावरण, ज्या पद्धतीने भाजपने तिथे आक्रमण केले त्या सगळ्या गर्तेमध्ये मला असं वाटतं की या गर्तेत अडकलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला तुम्ही ही टॉर्च दिली आहे की ही घ्या आणि तुमच्या वाटेने चाला, तुमच्या वाट काय आहे ते. याच्यात बाळासाहेबांची पहिलीच एक मुलाखत आहे 83ला दिलेली. मला असं वाटलं की कालच्या पेपरला छापून आली की काय ती इतकी रिलेट करते आजही. आणि हे दस्तावेजीकरण मला असं वाटतं की खूप महत्वाचं, जेणेकरून लढणाऱ्यांना बळ येईल, ऊर्जा येईल, स्फूर्ती येईल आणि त्यांचा इतिहास काय होता हे त्यांना सतत सांगत राहील. या सगळ्या वेलात म्हणजे सम्यक ते वंचित पर्यंत या सगळ्या वेलाचं मी शेंडेफळ आहे. शेंडेफळाला माहीत नसतं की आधी काय काय झालंय, काय काय चळवळी झाल्यात. तृतीयपंथीयांची चळवळ ही वंचित सोबत जोडली जाण्याच्या नंतर अजून विशेष अशी चळवळ अजून आपण जोडलेली नाहीये. तृतीयपंथीयांची चळवळ ही वंचित सोबतची मी म्हणते की म्हणून मी अजून तरी शेंडेफळ आहे. अजून याला बरेच समूह जोडल्या जायचे. अजून इथल्या सेक्स वर्कर महिलांचे प्रश्न आपल्यासोबत जोडले जातील किंवा अजून त्याच्या खाली काही समूह असतील त्यांनाही आपण आपल्यासोबत घेणार आहोतच. पण आमच्या अगोदर आमच्यापर्यंत येण्यासाठी या झाडाने काय काय भोगलंय, हा लढा कसा उभा राहिलाय हे कळण्यासाठी हे पुस्तक खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि सगळ्यांनी घ्यावं, वाचावं. याचे प्रबुद्धला एक चॅप्टरचे व्हिडिओ व्हावे वाचनाचे, जेणेकरून ज्यांना वाचनाचा कंटाळा आहे त्यांनी व्हिडिओमधून ऐकावं की काय लिहिलं. एक चॅप्टर मी वाचेल, एक चॅप्टर दुसरं कोणीतरी वाचेल, एक चॅप्टर दुसरं कोणीतरी वाचेल आणि याचे खूप सारे व्हिडिओज होतील ही मी प्रबुद्ध भारतच्या टीमला विनंती करते. आणि या सगळ्या प्रोसेसचा मला भाग बनवलं. म्हणजे मला असं वाटतं की मी आबांना सांगत होते की अरुणाबांना की झालं आता असं ठीक आहे, आपली नोंद झाली इतिहासात. तर या इतिहासाच्या नोंदीचा एक भाग झाले त्यासाठी हे आभार मानते. फार वेळ नाही घेणार कारण की बरंच बोलायचं ऐकायचे. धन्यवाद. जय भीम. मनापासून धन्यवाद. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष अरुणजी जाधव यांना देखील मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. सर्व परिवर्तनवादी चळवळीतल्या महापुरुषाला प्रथमतः वंदन करतो. खरं तर मी आज खूप भाग्यवान माणूस आहे. त्याचं कारण असं आहे की माझा सगळा इतिहास बऱ्याचशा लोकांना माहिती आहे. मी कोल्हाटी समाजातल्या एका नाचनानीच्या पुढी जन्म घेतला
बाप नावाची गोष्ट आयुष्यात कधी बघितली नाही. पूर्ण आयुष्यातलं सगळं शिक्षण, डॉक्टर झालो, वकील झालो, 2 विषयात MA झालो, परंतु आयुष्यभर आईच्या नावावरती शिकलो. माझं नाव आहे अरुण हिराबाई जाधव. परंतु आज गावगाड्याच्या बाहेर राहणारा, गावामध्ये राहणारा माणूस आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जो प्रवास केलेला आहे चळवळीचा, लढ्याचा, त्या पुस्तकाचं अनावरण करण्याची संधी माझ्यासारख्या माणसाला मिळाली. मी 1990 सालापासून साहेबांच्या सोबत मी काम करतो. मंडल आयोगाचा लढा सुरुवात झाला आणि त्याच्या अगोदर किल्लारीला भूकंप झाला आणि किल्लारीच्या भूकंपामध्ये साहेबांनी भेट दिली. आम्ही लहान असताना बाळासाहेब त्या ठिकाणी भेटायला येणार आहेत, तर आम्ही एक स्वयंसेवक म्हणून त्या गावामध्ये गेलो होतो भूकंपामध्ये, आणि साहेब येणार म्हणून त्या गावामध्ये ज्या ठिकाणी आम्ही लोकांना मदत करत होतो त्या ठिकाणी बाळासाहेब आले आणि तो चिखल तुडत ज्या ठिकाणी भूकंप झालाय त्या वाड्यामध्ये जाऊन बाळासाहेब तिथली परिस्थिती पाहत होती आणि ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि आज तो फोटो मला या ठिकाणी पाहायला भेटलेला आहे. आणि तेव्हापासून मी साहेबांच्या सोबत त्या ठिकाणी काम करतो. खरं तर मी एका उपेक्षित समाजातला माणूस आहे. चळवळ काय देती हे जर डोळ्याने पाहायचं असेल तर आजचा तो सन्मान आहे. बापूने आणि मी, खरं तर बापू आमच्या तालुक्याचे जावई आहेत. खरं मी नगर जिल्ह्यातला आहे, माझा मतदारसंघ जामखेड कर्जत आहे आणि कर्जतचे जावई आहेत बापू. त्यामुळे सातत्याने बापू लढ्याच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून सतत येत राहत होते. त्यामुळे आम्हाला चळवळीचं बाळकडून मिळत होतं. खरं तर हा प्रवास खूप महत्वाचा आहे. इथली व्यवस्था तुम्हाला गुलाम करू इच्छिते. इथली व्यवस्था तुम्ही तयार केला, इतिहास पुसण्याचं काम करते आहे. परंतु तो इतिहास पुसत असताना पुन्हा एकदा इतिहास या ठिकाणी लिहिला जातोय, या ठिकाणी पुस्तकाच्या माध्यमातून आज सिद्ध होतंय. दुसरी एक आनंदाची गोष्ट आहे, ज्या समाजाला कधी इतिहासाने त्याचा सन्मान केला नाही, त्यांचा कोणी इतिहास केला नाही, त्यांच्या लढ्याचा इतिहास केला नाही, त्यांच्या कर्तृत्वाचा, सन्मानाचा इतिहास कोणी लिहिला नाही, परंतु आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आमच्यासारख्या भटक्यामधल्या 42 जातीच्या लढ्याचा इतिहास पुस्तकामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. ही आमच्या दृष्टीने खूप सन्मानाची गोष्ट आहे. एवढंच बोलतो, या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद. मनापासून धन्यवाद अरुणजी. यानंतर मी विनंती करतो दलित पॅंथरचे संस्थापक JV पवार सरांना. पवार सर, आपण आपलं मनोगत या ठिकाणी येऊन व्यक्त करावं अशी मी प्रबुद्ध भारततर्फे आपल्याला विनंती करतो. ज्यांची 198वी जयंती देशभर साजरी होत आहे, त्या क्रांतिबा फुलेंना आणि त्यांच्या शिष्योत्तमांना बाबासाहेब आंबेडकर आणि मायमाऊली सावित्री यांना नमन करून, अभिवादन करून मी आपला फारच कमी वेळ घेणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे 31 जानेवारी 1920 या दिवशी बाबासाहेबांनी सुरू केलेलं हे आंदोलन, त्याला मी आंदोलन म्हणतोय कारण आपला सगळ्यांचा आंदोलनाशी, चळवळीशी संबंध आहे. हे सुरू केलेलं आंदोलन त्याला आता 125 वर्ष पूर्ण होत आहेत. या मधल्या काळामध्ये मला सांगायला अभिमान वाटतो की ह्या आंदोलनामध्ये आपल्यातलेच काही मंडळी या आंदोलनाला पासून दूर होती आणि त्यांनी, मला आठवत आहे त्यांच्याबरोबरच्या चर्चा मला आठवत आहेत की त्यांनी त्या काळातलं, म्हणजे मुकनायक असेल, बहिष्कृत भारत असेल, जनता असेल, का नंतरची सगळी जे आहेत त्यांच्यामध्ये लिहिणं म्हणजे एका लहानशा चौकटीत लिहिणं. ज्या चौकटीत आपण लिहिलं तर आपल्याला बाहेर कोण ओळखणार नाही, आपली प्रसिद्धी होणार नाही, आपल्याला महत्त्व मिळणार नाही,
म्हणून ज्या ज्या लोकांनी त्याच्यावर एक प्रकारचा बहिष्कार टाकला होता, मी वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला, त्यांची नावं आज लेखक म्हणून ते जरी लोकांच्या समोर असली तरी 1920 साली सुरू झालेलं हे आंदोलन यांनी आमच्या वर्तमानपत्रात, बाबासाहेबांच्या वर्तमानपत्रात जरी लिहिलं नाही तरी चळवळ थांबली नाही, ती थांबणार नाही, पुढेही थांबणार नाही. नवीन नवीन खांदे येतील आणि नवीन खांद्यावर हे निशाण फडकत राहील. आम्ही त्यांनी लिहिलं नाही त्याच्यामुळं आमचं काय अडलं नाही, अडणारही नाही. परंतु एक करा सांगतो की तुमचा हा जो काही ब्रॉड मोठेपणा तुम्हाला पाहिजे होता तो तुम्हाला लखलावो. आम्हाला आमचं बाबासाहेबांनी स्थापन केलेलं ज्या जर्नल आहेत, जे त्यांची मुखपत्र आहेत, तीच मुखपत्र आम्हाला जे प्राणभूत आहेत तीच आम्हाला महत्त्वाची वाटत आहेत. मी तर या वर्तमानपत्राशी 1967 सालापासून जोडला गेलेलो आहे. 1967 साली मी प्रबुद्ध भारतामध्ये पहिला लेख लिहिला आणि त्यानंतर मी सातत्यानं बाळासाहेबांच्या ह्याच्यामुळे मला या बाबासाहेबांच्या चळवळीतल्या वर्तमानपत्राचा कार्यकारी संपादक होण्याचा बहुमानही मला मिळाला. आणि मला दुसरं काय पाहिजे, मी बाबासाहेबांच्या वर्तमानपत्राचा कार्यकारी संपादक होतो. आणि आधीच मला सांगतो, माझी कोणीतरी सांगितलं की आता महिला परिषद ज्या झाल्या होत्या या महिला परिषदेचा सगळा इतिहास हा पुन्हा लोकांसमोर आला पाहिजे. आणि महिलांना आम्ही ताकदवान कसं केलं, आम्ही महिलांना त्यांच्या पायावर उभं कसं केलं, त्यासाठी सरकारकडे आम्ही काय काय मागण्या केल्या होत्या, त्यांची काय फलद्रुपता निर्माण झाली, हा सगळा इतिहास यावा असं सांगितले गेले. मी आपल्याला जाहीररीत्या सांगतो, हा सगळा इतिहास माझ्याकडं आहे, माझ्याकडं आहे सगळा इतिहास. कारण आपल्यालाही माहिती आहे, ताईंना माहिती आहे, बाळासाहेबांना माहिती आहे, एखादं महत्त्वाचं पत्र, एखादा महत्त्वाचा अंक जर कुठे मिळत असेल तो जयवी पवारकडे मिळतो. बाळासाहेब मला फोन करून सांगतात, त्याला एवढंच सांगतो की मी तुम्ही म्हणता ते माझ्याकडं आहे, फक्त माझ्याकडं लावलेलं बरोबर नाही किंवा ते संग्रह त्याचा व्यवस्थित नाही, त्यामुळे मला 2 दिवस द्या, 3 दिवस द्या, मी तुम्हाला ते सगळं मिळवून देईन. मी ते मिळवून देते. अगदी बहिष्कृत, अगदी प्रबुद्ध भारतातले जुन्या फाईल 57-58च्या फाईल, शांतारामजी 57-58 पासूनच्या सगळ्या महत्त्वाच्या फाईल, ते काय त्याच्या आधीच्या देखील अनेक फाईल्स माझ्याकडे आहेत. त्यामुळं तुम्ही हे जे केलेलं काम आहे ते इतकं महत्त्वाचं काम आहे. मगाशी डोळे साहेबांनी बोलले ते आंबेडकर आंबेडकरी चळवळ याच्याबद्दलचं कोणी जास्त लिहिलं नाही. बरोबर आहे त्यांचं, कारण आमच्यातले जे लिहिणारे होते त्या लिहिणाऱ्यांनी आता सांगितल्याप्रमाणे सर डोळेसाहेब केलं होतं, त्या चळवळीचा इतिहास लिहिला नाही. परंतु मी मात्र ते आता थोडंसं सुरुवात केली. मी काही कार्यकर्ता नव्हतो, असं सर्वसामान्य होतं. आणि म्हणून मी प्रत्येक वेळेला आंबेडकरी चळवळीचे मी 5 खंड लिहिले, 5 खंड लिहिले. बाकीचे लिहिलेले आहेत ते अजून प्रकाशित झाले नाहीत. आणि प्रत्येक खंडाची ज्यावेळेला पुन्हा दुसरी आवृत्ती काढतो, नवीन आवृत्ती काढतो, तेव्हा मला आणखी काय मिळालं ते मी त्याच्याबद्दल पुन्हा पुन्हा सांगतो. कारण माझा तो परिपूर्ण आहे असं मला स्वतःलाच वाटत नाही आणि म्हणून हा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. हा अत्यंत महत्त्वाचा असा दस्तऐवज त्यांनी दिलाय. त्यांचं आणि माझं दुसरं एक नातं असं आहे की ते रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत, मी रत्नागिरी जिल्ह्यातला आहे, बाबासाहेबही रत्नागिरी जिल्ह्यातले होते. हे असं आमचं नातं आहे रत्नागिरी जिल्ह्याचं. आणि दुसरं असं की ते ज्या गावचे आहेत त्या गावी मी बँकेचा मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे. आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबियांच्या लोकांना त्याला माहिती आहे की कोणतरी जयवी पवार नावाचा बँकेतला एक मॅनेजर आला आणि त्याने आम्हाला आमच्या पायावर उभं राहिलं. तुम्ही वैचारिकदृष्ट्या आम्हाला पायावर उभं केलं, मी तुमच्या गावच्या लोकांना आर्थिक पायावर उभं केलं आहे. आजच्या निमित्तानं आता तुमचीही डाळी पिकले, मलाही सांगता येत नाही. असं त्याप्रमाणे हा थांबणार नाही, कोणासाठी थांबणार नाही. बाबासाहेब जगाचे एकमेव आयकॉन होण्याच्या मार्गावर आहेत. जगात बाबासाहेब हे एकमेव आयकॉन होतील अपेक्षा मी करतो. आणि बाळासाहेबांना, ताईसाहेबांना आणि आपण सगळ्यांना या ठिकाणी आपण मला बोलवलं, आपण सन्मान केला, त्याबद्दल मी आपली सगळ्यांची